महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याचं विधानसभा निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट झालंय. या निवडणुकांमध्ये महायुतीचा महाविजय झाला असून 288 पैकी 230 जागांवर महायुतीने दणदणीत विजय देखील मिळवलाय. पण या 288 जागांपैकी केवळ 22 जागांवरती महिला उमेदवारांचा अर्थात महिला आमदारांचा विजय झालाय. यामधील 21 महिला आमदार या महायुतीच्या असून केवळ एक महिला आमदार ही महाविकास आघाडीची आणि त्यातही काँग्रेस पक्षाची आहे. त्यामुळे राज्याच्या इतर समीकरणांसोबतच महिला उमेदवारांच्या समीकरणातही महायुती ही मवियापेक्षा अव्वल ठरली आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 24 महिला आमदार विधिमंडळात गेल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या वर्षी यामध्ये घट झालेली आपल्याला दिसून येते. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच कोणत्या मतदारसंघातील जनतेने आपल्या लाडक्या महिला उमेदवाराला विजयी करून विधानसभेत पाठवलं ते पाहूयात. ज्या 22 महिला उमेदवार विजयी झाल्या त्यामध्ये महायुतीतील भाजपाच्या 15 महिला उमेदवारांचा समावेश आहे. त्यानंतर शिवसेनेच्या 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 महिला उमेदवारांचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या ज्योती एकनाथ गायकवाड या केवळ एक महिला उमेदवार विजयी झाला. मुंबईतील 36 विधानसभांपैकी एकूण 12 मतदारसंघातून महिला उमेदवार विधानसभेमध्ये गेल्या. यामध्ये दहिसर विधानसभेतल्या भाजपा आमदार मनीषा चौधरी, गोरेगावच्या भाजपा आमदार विद्या ठाकूर, बेलापूर विधानसभेतून मंदा म्हात्रे, धारावीतून काँग्रेसच्या ज्योती गायकवाड आणि अणुशक्तीनगर विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या सना मलिक यांना विजय मिळालाय. यापैकी 8 महिला या पहिल्यांदाच विधानसभेत जाणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा 2024च्या निवडणुकीत एकूण 14 महिला या पुन्हा विधिमंडळात गेल्या. पण त्यापैकी 8 महिला अशा आहेत ज्या पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्या. यामध्ये भाजपाच्या 5 महिला आमदार, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या प्रत्येकी एक अशा महिला आमदारांचा समावेश आहे. कोणत्या महिला आमदार पुन्हा विधानसभेत जाणार आहेत पाहूया. 1. मंजुळा गावित, शिवसेना शिंदे गट. साक्री विधानसभेतून विजयी झालेल्या मंजुळा गावित या दुसऱ्यांदा विधानसभेत गेल्या. मंजुळा गावित यांनी काँग्रेस पक्षाचे प्रवीण बापू चौरे यांचा 5584 मतांनी पराभव करत आपला गड कायम राखला. 2. श्वेता महाले, भाजपा. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभेत काँग्रेस आणि भाजपा यांच्यात यंदा थेट मुकाबला झाला. अटीतटीच्या सामन्यात श्वेता महाले या 3201 मतांनी विजयी झाल्या. त्यांना 1,09,212 मतं मिळाली. तर काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांना देखील त्यांनी टक्कर दिली. 3. सुलभा खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट. सुलभा खोडके अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विजयी झाल्या. अटीतटीच्या लढतीत 5413 मतांच्या फरकाने सुलभा खोडके यांनी काँग्रेसचे डॉक्टर सुनील पंजाबराव देशमुख यांचं आव्हान मोडीत काढलं. 4. मेघना बोर्डीकर, भाजपा. परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभेतून आमदार मेघना बोर्डीकर या पुन्हा एकदा विजयी झाल्या. मेघना बोर्डीकर यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांचा 4516 मतांनी पराभव करत दुसऱ्यांदा गड कायम राखलाय. त्यांनी यंदा 1,13,432 मतं घेतली. 5. देवयानी फरांदे, भाजपा. महायुतीतर्फे भाजपच्या प्राध्यापक देवयानी फरांदे व महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे वसंत गीते यांच्यामध्ये सरळ लढत झाली. या लढतीत फरांदे यांनी वसंत गीतेंचा 17,856 मतांनी पराभव केला. 6. सरोज अहिरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट. देवळाली विधानसभा मतदारसंघातून महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट काँग्रेसच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनी 81,683 मतं मिळवून महायुतीतीलच शिवसेना शिंदे गटाच्या डॉक्टर राजश्री अहिरराव आणि मवियातील शिवसेना ठाकरे गटाचे योगेश घोलप यांना धोबी पछाड देत एक हाती विजय मिळवला. 7. मनीषा चौधरी, भाजपा. दहिसर विधानसभेतून भाजपाच्या मनीषा चौधरी यांनी शिवसेना ठाकरे गटाचे विनोद घोसाळकर यांचा तब्बल 44,329 मतांनी पराभव केला. मनीषा चौधरी तिसऱ्यांदा आपला गड राखण्यात यशस्वी झाल्या. 8. विद्या ठाकूर, भाजपा. गोरेगाव विधानसभेतून भाजपच्या विद्या ठाकूर यांनी विजयाची हॅट्रिक करत आपला गड राखलाय. त्यांच्या समोर शिवसेना ठाकरे गटाचे समीर देसाई आणि मनसेचे वीरेंद्र जाधव यांचं आव्हान होतं. पण त्यांनी तब्बल 23,600 मतांनी ठाकरे गटाचे देसाई यांचा पराभव केला. 9. अदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट. श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांनी राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटातील अनिल नवगणे यांचा 82,798 मतांनी दणदणीत पराभव केला. 10. माधुरी मिसाळ, भाजपा. पर्वती मतदारसंघात भाजपाच्या माधुरी मिसाळ या सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. त्यांच्या विरोधात यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अश्विनी कदम यांचं आव्हान होतं.
इथे मिसाळ यांनी तब्बल 50,000हून अधिक मताधिक्याने विजय मिळवला. महायुतीच्या मंत्रिमंडळात माधुरी मिसाळ यांना संधी मिळणार का अशी चर्चा देखील सध्या सुरू आहे. 11. मोनिका राजळे, भाजपा. शेवगाव विधानसभेतून भाजपाच्या मोनिका राजळे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापराव ढाकणे यांचा 29,043 मतांनी पराभव केला. 12. नमिता मुंदडा, भाजपा. केज विधानसभा निवडणुकीत महायुतीने भाजपाच्या नमिता मुंदडा यांना तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी दिली होती. पण अखेरीस या मतदारसंघातून नमिता मुंदडा यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. 13. सीमा हिरे, भाजपा. नाशिकात सर्वाधिक मतदारसंख्या असणाऱ्या नाशिक पश्चिम मतदारसंघात पुन्हा भाजपाचा विजय झाला. भाजपाच्या सीमा हिरे यांनी 1,41,725 मतं मिळवत विजयाची हॅट्रिक साधली. 14. मंदा म्हात्रे, भाजपा. बेलापूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटात गेलेले संदीप नाईक यांचं आव्हान मंदा म्हात्रे यांच्या समोर होतं. या मतदारसंघामध्ये नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. संदीप नाईक यांच्यापेक्षा केवळ 377 मताधिक्याने मंदा म्हात्रे यांचा या मतदारसंघामध्ये निसटता विजय पाहायला मिळाला. आता या नव्याने पहिल्यांदाच निवडून आलेल्या महिला आमदार महिलांसाठी नवं काय करणार, महिलांसाठी काही नवे बदल घडवणार का, हे सर्व पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्हला तसेच माय महानगर मानिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका.